हॅलो फ्रेंड्स, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता माझ्या व्हिडिओचा समोरचा जो व्ह्यू आहे तो बघून तुम्हाला कळालंच असेल की माझा आजचा व्हिडिओचा नेमका टॉपिक काय आहे ते. आणि तुम्ही बरोबर गेस केलं आहे. तर हो, मी आत्ता ना नर्सरीमध्ये आलेली आहे आणि आज मला घ्यायची 2 कुंड्या आणि 2-3 जास्वंदाची रोपं आणि थोडेसे हँगिंगचे प्लांटर. काय झालं ना की मी गॅलरीमध्ये ऑलरेडी झाडं माझी लावून झालेली आहेत, पण मग 2 कुंड्यांची जी जागा आहे ना ती गॅलरीमध्ये उरलेली आहे. तर अजून 2 कुंड्या घेऊन आणि म्हटलं आता ते पण झाडं सगळे लावून घेऊया. काय एकसाथ सगळे प्लांट्स लावून घेतले की टेन्शन कमी होऊन जातं. मग ते मस्त वाटतात ना, पावसाळ्याच्या आधी रोपं लावली की पावसाळ्यात छान होऊन जातात, 4 महिने टेन्शन नाही राहत. तर इकडे हे हँगिंगची प्लांटर पाहिली ना तर मोहच आवरत नव्हता. असं वाटत होतं ना की प्रत्येक रंगाचं आहे ना एक प्लांटर घेऊन टाकावं. पण कधीच काय, नेहमीच पैशांचा पण विचार करावा लागतो ना, बजेट पण बघावं लागतं सगळ्या गोष्टींचं. तर मग मी हे 4 प्लांटर जे आहेत ते घेतले आणि आता झाडं काही लगेच त्याच्यात लावायला घेणार नाही आहे. आता फक्त कुंडीतले झाडं घेईन, कारण की काय असतं, बजेट खूप वाढून जातं आणि जसे पैसे येतात तसं थोडं वाटलं की ह्या महिन्यात थोडंफार करू शकतो आपण, हा खर्च तो खर्च, तेव्हाच मी करते, अन्यथा मी करतच नाही. सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करावी लागते फायनान्शियली. तर इकडे जे आहे तर आता जास्वंदाची 2-4 रोपं मला दिसलेली की जे मला आवडलेली, की जे कलर्स जे माझ्याकडे आत्ता सध्या तरी नाही आहेत. आणि असंही मी आता गॅलरीमध्ये सगळीकडे जास्वंदाचीच रोपं लावलेली. कमीत कमी वर्षभर फुलं येत राहतात. भले ते एका दिवसात कोमेजून गेली तरी चालतात, पण कमीत कमी झाडं छान होतात. आता नर्सरीवाल्या ज्या ताई आहेत ना त्या ओळखीच्याच आहेत. म्हणजे ही जी नर्सरी आहे ना ती माझ्या घरापासून अगदी 10 मिनटाच्या अंतरावर आहे. त्याच्यामुळे मी इथेच नेहमी झाडं घेते आणि यांच्याकडून घेतलेली जी झाडं असतात ना ती खरंच खूप छान होतात, मस्त वाढतात, रोप पण खूप छान होतात, फुलं पण खूप छान येतात आणि झाडं मरत नाही. महत्त्वाचं म्हणजे बरं, झाड घेताना मी हा विचार करते की पहिली गोष्ट तर मी हे बघते की ह्या झाडाची पानं वगैरे पिवळी पडलेली नाही आहेत ना. जर नवीन हे झाड फुटतं आहे ना आणि ही पानं चांगली हिरवीगार आहेत ना तरच मग मी घेते. कारण की हे असं जे रोप असतं ना ते खूप छान होतं, लवकर मरत नाही आणि व्यवस्थित प्रॉपर जगतं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत नर्सरीमधल्या, ह्या ज्या टिप्स आहेत त्या पहिले आपण बघून घेतल्या पाहिजे. नाहीतर काय वाटतं, आपल्याला फक्त एक झाड आवडलं, आपण ते उचलतो आणि घरी घेऊन येतो आणि काही दिवसांनी ते झाड जळून जातं. मग आपल्याला वाटतं की अरे हे झाड एवढं लवकर कसं काय मरून गेलं, मी तर बघून घेतलेलं होतं. फायनली इकडे सगळ्या गोष्टी माझ्या घेऊन झालेल्या होत्या. वर्मी कंपोस्ट घेतलं, त्याच्यानंतर 2 कुंड्या घेतल्या, 3 जास्वंदाची रोपटी घेतली. एक माझ्या साडीचा जसा कलर आहे ना सेम तशा कलरची जास्वंद मला मिळाली. ते इतकं सुंदर दिसत होतं ना, ते आत्ता त्याला कळ्या आलेल्या आहे, पण जेव्हा त्या जास्वंदाला फुल येईल ना तर ते तुम्हाला तो व्हिडिओ मी नक्की शेअर करेल. आणि आता जो व्हिडिओ आहे, लाँग व्हिडिओ, की मी झाडं कशी लावते, नर्सरीमधून आल्यानंतर मी रिपोर्टिंग कशी करते, तोही तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.